एक. महात्मा ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1 सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न 2. सन 1959 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 तारापूर, हे महाराष्ट्रात आहे. प्रश्न 3. मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य म्हणजेच मोटो काय आहे? पर्याय पहा आणि याचं उत्तर आहे पर्याय 1 सत्यमेव जयते. प्रश्न 4. ग्रामपंचायतीच्या सरपंचास आपला राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. याचं उत्तर आहे पर्याय 2 पंचायत समिती सभापती. प्रश्न 5. भारतामध्ये लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी होते? हे सर्वांना माहीत असेलच. उत्तर आहे पर्याय 3 10 वर्षे. प्रश्न 6. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी झाला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 2018 साली. प्रश्न 7. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? ज्याला आपण कास्टिंग वोट म्हणतो. हा अधिकार असतो पर्याय 3 विधानसभा अध्यक्ष यांना. प्रश्न 8. कुटुंब न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये झाली? उत्तर आहे पर्याय 1 कुटुंब न्यायालय अधिनियम 1984. प्रश्न 9. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामुळे अस्पृश्यता नष्ट झाली आहे? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. उत्तर आहे पर्याय 3 कलम 17. प्रश्न 10. दिवाणी न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या खटल्यास काय म्हणतात? याला कायदेशीर भाषेत म्हणतात पर्याय 1 दावा किंवा सूट. प्रश्न 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? ऐतिहासिक प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय 3 1927 साली. प्रश्न 12. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणाला म्हणतात? वरिष्ठ सभागृह म्हणजे पर्याय 2 राज्यसभा आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न 13. वेरूळ येथील कैलास लेण्या खोदण्याचे श्रेय कोणत्या घराण्याला जाते? याचं उत्तर आहे पर्याय 4 राष्ट्रकूट. राजा कृष्ण म्हणजे प्रथम यांनी हे मंदिर बांधले. प्रश्न 14. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठात ई फायलिंग सुविधा सर्वप्रथम सुरू झाली? याचं उत्तर आहे पर्याय 2 नागपूर. प्रश्न 15. जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? नुकतेच चर्चेत असलेले हे ठिकाण आहे. उत्तर आहे पर्याय 1 गुजरात जामनगर. प्रश्न 16. महाराष्ट्रातील ग्राम न्यायालय कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय 2 2008 साली. प्रश्न 17. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजेच पर्याय 4 सोलापूर. प्रश्न 18. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र विषयक हा ग्रंथ लिहिला आहे पर्याय 2 दादाभाई नवनोजी यांनी. प्रश्न 19. ॲफिडेव्हिट या शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे? कोर्टाच्या कामात हा शब्द नेहमी येतो. याचा अर्थ आहे पर्याय 2 प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र. आणि शेवटचा प्रश्न. कोणत्या साली राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 1828 साली. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 20 प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या नोट्स आणि PDF साठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.